आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी सविस्तर पाहूया। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आताच्या कार्यकर्त्यांना पक्ष संघटना वाढीसाठी काय करावं आणि काय करू नये या संदर्भात चांगलेच खडे बोल सुनावले। निमित्त होतं जनसंघाच्या ज्येष्ठ नेत्या सुमतीताई सुकळीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं। नागपूरच्या वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये हा कार्यक्रम पार पडला आणि यावेळी मोठं मंदिर उभारण्यासाठी आपल्याला मंदिराच्या पायाचा दगड व्हायचाय असा कानमंत्र नितीन गडकरी यांनी दिला। तसंच जुन्या पिढीच्या संघर्ष आणि त्यागामुळे भाजपच्या पदरामध्ये हे यश आल्याचं नितीन गडकरींनी आवर्जून नमूद केलं। नवीन कार्यकर्त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला मिळालेलं यश हे आपलं नाही आहे। भव्य मंदिर या देशाचं निर्माण झालं पाहिजे, ही भावना, हा विचार मनामध्ये ठेवून संघाच्या रूपाने अनेक स्वयंसेवकांनी, प्रचारकांनी, जनसंघाच्या रूपाने अनेक कार्यकर्त्यांनी आणि मग भारतीय जनता पार्टीच्या रूपाने अनेक कार्यकर्त्यांनी देशाकरता, समाजाकरता आणि या देशाचं आणि समाजाचं परिवर्तन करणाऱ्या या विचाराकरता आपलं आयुष्य समर्पित केलेलं आहे। ते व्यर्थ जाता कामा नये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।